नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, डोमिसाईल ऐवजी चालणार हा पुरावा, उत्पन्न दाखल्यातून या महिलांना सवलत, जमिनीची अट रद्द, अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत झालेला जो मोठा बदल आहे तो या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, डोमिसाईल ऐवजी चालणार हा पुरावा, उत्पन्न दाखल्यातून या महिलांना सवलत, जमिनीची अट रद्द, अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत। बघा, संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती, पण आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। याशिवाय योजनेत 5 एकर शेतीची अट होती, ती पण आता वगळण्यात आली आहे। बघा, मोठी अपडेट आपल्याला एकूणच कालच्या घडीलाच समोर आलेली आहे। बऱ्याच जणांना प्रश्न होते व बऱ्याच जणांनी मला कमेंट केले होते नेमके या ठिकाणी कोणकोणत्या अपडेटमध्ये बदल करण्यात आलेला आहे। बघा, या ठिकाणी 15 वर्षापूर्वीचे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र नसल्यास 15 वर्षापूर्वीचे जे रेशन कार्ड आहे किंवा मतदार ओळखपत्र आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला आहे किंवा जन्म दाखला आहे यापैकी एक प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 ऐवजी 21 ते 65 असा करण्यात आला आहे। परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केलेला असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे। तसेच 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे। कुटुंबातील अविवाहित महिलांनाही या योजनेतून लाभ देण्यात येणार आहे। बघा, या ठिकाणी 2.5 लाखाचे जे उत्पन्न होतं ते उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला या अगोदर आवश्यक होतं, परंतु कालच्या घडीला केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असणाऱ्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून देखील सूट दिलेला आहे। बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले, या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची 2 महिने मुदत, हे 2 महिने मुदत असणार आहे। 31 ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना या ठिकाणी अर्ज करता येईल। बघा, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केलेला लाभार्थी महिलांना 1 जुलैपासून दरमहा म्हणजे दर महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ एकत्रित मिळेल। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते, पण आता त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक पुरावा चालेल। या योजनेतून 5 एकर शेतीची अट ही वगळण्यात आली असून लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षाऐवजी 21 ते 65 वर्षापर्यंत करण्यात आला आहे। परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या म्हणजे अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असल्यास त्याच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य या ठिकाणी धरण्यात येईल। आणि 2.5 लाख रुपयाच्या उत्पन्नाचा दाखला नसल्यास आता सांगितल्याप्रमाणे अजित पवार देखील म्हणाले, ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली असून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे। एकूणच या ठिकाणी हे जे महत्त्वपूर्ण असे मोठे बदल या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत झालेला जो मोठा बदल आहे
म्हणजे डोमिसाईल ऐवजी चालणार हा पुरावा, उत्पन्न दाखल्यातून या महिलांना सवलत, एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।